हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे सुरण आणि सुकटीची भाजी। सुरण, धना पावडर, तिखट, हळद, मीठ, टोमॅटो पेस्ट, कांदा बारीक चिरून घेतलेला, लसूण आलं पेस्ट आणि सुकट। बघा इथे मी कोळंबी सुकट घेतले, असे डोकं मोडून छान साफ करून घ्यायचे। बघा इथे मी सुकट अशी छान साफ करून घेतले। आता मी ती स्वच्छ धुवून 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे। बघा सुकट मी स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवले। तोपर्यंत आपण हे सुरण आहे त्याची वरची साल काढून घ्यायची। अशा बारीक बारीक फोडी करून घेतल्या। आता मी स्वच्छ धुवून घेते। बघा इथे सुरण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सुकट भिजत ठेवली होती। आता मी फोडणी देऊन घेते। येईपर्यंत तळून घेतलंय। कलर, धना पावडर, लाल तिखट, मीठही मी टाकून घेते। आता हे सुरण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। छान परतून झालंय। आता हे सुकट 10 मिनिटांनी भिजत ठेवले होते ते टाकून घ्यायचे। थोडी कोथिंबीर टाकते वरून। थोडं मी पाणी टाकते शिजायला। झाकण ठेवून 10 मिनिटं शिजून घेऊया। तर मी पाणी परत टाकून घेते। चला 10 मिनिटं झालेली आहे। आता भाजी आपण शिजले का चेक करूया। बघा खूप छान असा वास सुटलेला आहे। अशी एक फोडी घ्यायची। बघा आपली भाजी तयार झाली। आता मी गॅस बंद करून घेते। बघा आपली भाजी तयार झाली। बाय।